रामकृष्ण हरी मंडळी, आपण आता राशींच्या बाबतीमध्ये थोडीशी चर्चा करत आहोत. तर विनोदामधून आपण राशींचे स्वभाव कसे समजून घेऊ शकतो. तर प्रत्येक राशीचा एक स्वभाव आहे. तो कसा स्वभाव असू शकतो. तर 12 राशीत पहा, आणि 12 राशीमध्ये आपले पण एक राशी कुठली तरी असणारच आहे. तर मेष राशी 1 नंबर, तापड करारी. 2 नंबर वृषभ रास आहे, हौशी चैनी उधळ्या मनाची किंवा आनंद घेणारी रास. 3 नंबर मिथुन रास आहे, बोलके हसरी, थोडीशी लाजाळू, लिखाण काम करणारी किंवा लहान मुलांसारखं व्यक्तिमत्व असणारी. आता 4 नंबर कर्क रास आहे. स्वभाव कसा असेल, खूप भावनिक, संवेदनाशील किंवा कुठले विचार मनातून करणार की इमोशनल रास म्हणजे कर्क रास आहे. आता 5 नंबर सिंह रास आहे, निश्चयी मानी करारी स्वभावाची. एखादी गोष्ट जर ठरली करायची तर नक्कीच करणार, हे सिंह रास, निश्चय आणि मानी स्वभावाचे. आता 6 नंबर कन्या रास आहे. आता कन्या रास म्हणजे तारुण्यातली रास आहे, त्यामध्ये दिसायला सुंदर असतात. वय जरी जास्त असेल तरी पण कन्या राशीच्या लोकांचं वय लक्षात येत नाही, म्हणजे वयाने लहान दिसतात. पण थोडी संशयी रास आहे की आपण त्या कन्या राशीच्या व्यक्तींना पाणी जरी पहिल्या दिलं तरी पण ते पहिलं पाहतात त्यामध्ये काय पडले का, किंवा ताट जेवायला तर पुसून घेतात, किंवा स्वच्छता खूप असते किंवा शंका असते मनामध्ये. शंका रास, शंकेखोर रास म्हणतात कन्या रास. कन्या रास म्हणजे बहुसंकटाची, एकतर दुसऱ्याचे डोक्याला ताप देतात, नाही तर स्वतःच डोक्याला ताप करून घेतात. म्हणजे चर्चा करत राहतात, काही ना काहीतरी शंका काढत राहतात. आणि तुळ रास आहे 7 नंबरची, समतोल आहे, तराजूच्या मापाप्रमाणे. तसं तराजू आहे, जिकडं वजन पडेल तिकडं ते चुकणार नाही. तर समतोल रास म्हणजे तुळ रास आहे. त्यानंतर 8 नंबर वृश्चिक रास आहे. वृश्चिक रास थोडेशा प्रमाणामध्ये चंद्र वृश्चिक राशीमध्ये नीच रास जातो, त्यामुळे थोडं स्वभावामध्ये चिडचिडपणा, हे थोडंसं घातकीर असं म्हणतात. पण तसं नसतं ते, काही थोड्या प्रमाणात चंद्र नीचला असल्यामुळं कुठलेही काम करत असताना वृश्चिक राशीच्या माणसाच्या बाबतीत स्वभाव असा असतो की वृश्चिक राशीच्या लोकांचं ऑफिसमध्ये वरच्या साहेबाचे वजन खूप चांगलं असतं, पण खालचे लोक थोडेसे ओरडतात किंवा साहेब थोडा कडक आहे बाबा, किंवा मला थोडंसं प्रेशराईज करतो आहे. म्हणजे खाली थोडंसं पब्लिक सिटीला पाहिलं, खाली लेवलला पाहिलं, लोकेशनला, तर थोडंसं वृश्चिक राशी लोकांची मैत्री ही दीर्घकाल टिकत नाही. काही नाही काही कारणास्तव त्यांची वादविवाद होऊ शकतात. त्यानंतर धनुरास आहे, छंदिष्ट आहे, धोरणी आहे, किंवा सतत नाविन्यपूर्वक काही ना काहीतरी करण्यात आहे, किंवा दिवसभर रास असल्यामुळं सकाळी थोडेसे विचार वेगळे असतात, तर संध्याकाळी थोडेसे वेगळेच विचार असतात, म्हणजे चेंज होत राहतात सारखं. हे 9 नंबरचे धनुरास. आता 10 नंबरचे रास पाहू आपण. 10 नंबरचे जे रास आहे हे मकर रास आहे. कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, पण प्रॅक्टिकल रास. गुलाबजाम गोड आहेत, हे खाल्ल्याशिवाय ते म्हणणार नाहीत गोड आहेत, म्हणजे प्रॅक्टिकल रास, स्वतः करून बघणार आहे. कुंभ रास 11 नंबरचे, बुद्धिमान आहे, हुशार आहे, धोरणी आहे, आपल्या कामाचं नियोजन पद्धतीनं काम करणारे आहे. तर 12 नंबरची शेवटची रास आहे मीन रास. तो विसरवळा आहे, धांदरट आहे थोडीशी, थोडीशी भावनिक आहे, थोडंसं अध्यात्मामध्ये पण रमणार रास आहे. असं ह्या 12 राशीच्या गमती जमती असतात. आपल्या घरामध्ये प्रत्येकाचे राशी नक्षत्र वेगळे असतात, प्रत्येकाच्या राशी वेगळ्या असतात. जर आपल्याला लक्षात आलं की आपल्या घरामध्ये कुठल्या राशीचे व्यक्ती राहतात, तर त्यांच्याशी बोलताना, चालताना, व्यवहार करताना आपल्याला थोडं सोपं जातं, किंवा त्यांचे स्वभाव, त्यांच्या इमोशनल भावना आपण समजून घेऊ शकतात. आपण शास्त्रामध्ये म्हणतो किंवा रवी सिंह रास आहे, म्हणजे सिंह राशीचा वडील असावा आणि कर्क राशीची आई असावी. कारण सिंह राशीचा वडील शिस्त खूप लावतो, माणसाला स्ट्रॉंग बनवतो, आणि कर्क राशीची आई खूप खाऊ घालते, पोटभर खाऊ घालते. भूक जरी आता जेवला तरी 2 तासांनी म्हणते बाळाला भूक लागली असेल, बाळा खा बरं का. हे कर्क रास भावना प्रधान आहे, आणि सिंह राशी शिस्त लावणारी रास आहे. अशा ह्या 12 राशी आहेत. त्या राशीबद्दल आपल्याला एक गमती जमतीमधून आपल्याशी थोडंसं ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक असल्यामुळे आपल्याशी ही गोष्ट व्यक्त झाली. आपल्याला 12 राशीबद्दल काय माहिती पाहिजे असेल, काही शंका असतील तर आपण नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.